गायींच्या समूहाभितरी कामधेनू मी म्हणे हरी। स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची। वसुबारस म्हणजे पूजा धेनू वासराची। पहिला दिवा आज लागेदारी, सुखाचे क्षण येती घरी। पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा आणि वसुबारसेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस। या दिवशी आपण दिवाळीचा पहिला दिवा आपल्या घरी लावत असतो। या व्हिडिओत मी तुम्हाला वसुबारसेची संपूर्ण माहिती सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा गो माता की जय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 28 ऑक्टोबर 2024ला सोमवारच्या दिवशी वसुबारस आलेली आहे। याच दिवशी रमा एकादशी सुद्धा आहे। म्हणजेच काय, एकादशी आणि द्वादशी या दोन्ही तिथी एकत्रित झाल्यामुळे ज्यांना रमा एकादशीचा उपवास असतो किंवा ज्यांना फक्त गोवत्स द्वादशीचा अर्थात वसुबारसेचा उपवास असतो त्यांनी तो 28 ऑक्टोबर 2024ला सोमवारच्या दिवशी करावा। भारतामध्ये अनेक पद्धतीने दिवाळी साजरी होते, मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवाळीची खरी सुरुवात वसुबारसेपासून होते। दिवाळीचा पहिला दिवासुद्धा वसुबारसेच्या दिवशी लावला जातो आणि दिवाळीच्या रांगोळ्या काढायला सुरुवातसुद्धा याच दिवसापासून होते। वसुबारस या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया। वसु म्हणजे धन किंवा द्रव्य आणि बारस म्हणजे द्वादशी तिथी। अश्विन कृष्ण द्वादशीला आपण वसुबारस साजरी करत असतो। या तिथीला गोवत्स द्वादशी असंही म्हणतात। गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे तिचं वासरू, द्वादशी म्हणजे कृष्ण द्वादशी किंवा 12वी तिथी, म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असंही म्हणतात। आणि गुरु द्वादशी का म्हटलं जातं तर कलियुगातील प्रथम श्री दत्तावतार भगवान श्री श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांचा निजानंद गमन दिन म्हणून सुद्धा हा दिवस साजरा केला जातो, म्हणून या तिथीला म्हणतात गुरु द्वादशी। आता आपण एक एक करून वसुबारसेची संपूर्ण माहिती पाहूया। मंडळी, हिंदू धर्मामध्ये गायीला महत्त्वाचं स्थान आहे। तिचा सन्मान म्हणून या दिवशी गायीची पाडसासह म्हणजेच तिच्या वासरासह संध्याकाळी पूजा करतात। संध्याकाळीच ही पूजा का करायची, कारण संध्याकाळच्या वेळेला आपण सायंकाळ लक्ष्मी येण्याची वेळ किंवा गोधुली बेला आणि गोरज मुहूर्त असंही म्हणतो। याचं कारण म्हणजे पूर्वीच्या काळी लोक गाई गुरं चारायला दिवसभर रानावनात किंवा शेतात जायचे आणि संध्याकाळी ते परतायचे, म्हणून गायींची परत येण्याची वेळ या अर्थाने या वेळेला गोरज मुहूर्त किंवा गोधुली बेला या नावांनी ओळखलं जातं। घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतूने सुद्धा या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे। सवत्स म्हणजे काय, गायीची तिच्या वासरासह पूजा करावी। गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस साजरी करण्यामागची पौराणिक कथा अशी आहे की समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या आणि त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून वसुबारस साजरी केली जाते। त्याचबरोबर काही धार्मिक मान्यता अशा आहे की या दिवशी आपण गायीची पूजा केल्यामुळे गायीच्या आशीर्वादाने म्हणजेच गोमातेच्या कृपेने आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात। त्याचबरोबर एक धार्मिक मान्यता अशी आहे, गायीच्या शरीरावर जेवढे केस आहे तेवढे वर्ष स्वर्गात आपला वास व्हावा या कामनापूर्तींसाठी गायीची पूजा या गोवत्स द्वादशीला केली जाते। तसेच आपला देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळे या दिवसाचं विशेष महत्त्व आहे। गायीच्या पोटामध्ये 33 कोटी अर्थात 33 प्रकारचे देव आहेत। काही जणांना असं वाटतं 33 कोटी म्हणजे 33 करोड, मग त्यांची नावं सांगा। पण बघा, संस्कृतमध्ये कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार असा होतो आणि म्हणून असं म्हटलं जातं की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत आणि या अर्थाने आपण गोवत्स द्वादशीला गायीची पूजा अवश्य करावी। वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज मिळून दिवाळी साजरी होते। घरात किंवा अंगणात दिवे लावत अंधकार दूर करणारा, अज्ञात मृत्यूचे भय निवारण करणारा, इच्छा आकांक्षा बाळगणारा असा हा आल्हाददायक सण आहे। दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण अश्विन महिन्यातल्या कृष्ण द्वादशीला साजरा केला जातो। आता या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते। या दिवसापासून तुम्ही दिवाळीच्या रांगोळ्या काढायला सुरुवात करू शकता। घराच्या समोर किंवा अंगणामध्ये सडा टाकायचा किंवा पाणी मारून घ्यायचं, फरशी असेल तर पुसून घ्यायची आणि त्याच्यावर तुम्ही साधीशी एक छोटीशी का होईना रांगोळी अवश्य काढायची। पांढरी रांगोळी वापरणार असाल तर सौभाग्याचं प्रतीक म्हणून त्याच्यावर हळदी कुंकू वाहायला अजिबात विसरू नका। या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते। गायीच्या पायावर पाणी टाकायचं, गायीला हळदी कुंकू, फुलं, अक्षता वाहून फुलांची माळ घालायची। वासराची सुद्धा अशाच पद्धतीने पूजा करायची। निरांजनाने दोघांनाही ओवाळून घ्यायचं। गायीच्या अंगाला स्पर्श करायचा।
गाय वासराला गोडाचा नैवेद्य दाखवायचा। त्यानंतर शक्य झालं तर गायीला प्रदक्षिणा मारायची। जवळपास गाय उपलब्ध नसेल तर घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय वासराचे चित्र रेखावे आणि पूजा करावी। तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती असेल जी तुम्ही देवघरामध्ये किंवा घरामध्ये ठेवत असाल तर तिची पूजा तुम्ही या दिवशी केली तरी पण चालेल। आपल्या घरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णाची पूजासुद्धा तुम्ही या दिवशी करू शकतात। बाळकृष्णाची पूजा करण्याची 2 खास कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे रमा एकादशी तर आहे, पण दुसरं कारण म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंच्या आपतत्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस। या दिवशी विष्णू लोकातील वासवदत्ता नामक कामधेनू या लहरींचे वहन ब्रह्मांडापर्यंत करण्यासाठी अविरत कार्य करते। या दिवशी या कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणामध्ये तुळशी वृंदावनापाशी धेनू म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते। या दिवशी आपल्या अंगणातील गायीला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच काय तिचे एक प्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते। यासाठी या दिवसाला वसुबारस असं म्हणतात। बारस म्हणजे एखाद्या गोष्टीत नवीन चैतन्य बीजाची निर्मिती होणे। हेच देवत्व तिच्या ठायी कायमस्वरूपी विष्णुरूप पाहून जीवाने टिकवायचे असते आणि तिच्यातून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्य लहरींचा लाभ उठवायचा असतो। वसुबारसेच्या दिवशी पाळण्याचे धार्मिक मान्यतेनुसार काही सोपे आणि महत्त्वाचे नियम मी तुम्हाला सांगते। वसुबारसेचा आपण व्रत म्हणजे उपवास देखील करू शकतो। गायीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा गोमातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी आणि आपल्या सर्वांना निरोगी आयुष्य लाभावं या कारणासाठी सुद्धा गोवत्स द्वादशीला व्रत म्हणजे उपवास करण्याची पद्धत आहे। महिलांबरोबर पुरुष देखील हे व्रत करू शकतात, कारण शेतीकामासाठी गाय आपल्याला उपयोगी येते। गाईचं दूध असेल, तूप असेल, दही असेल, लोणी असेल, शेण असेल, गोमूत्र असेल, प्रत्येक गोष्टीचा आपण धार्मिक कार्यामध्ये वापर करत असतो। किंवा आपण दररोजचं जे काही अन्न खातो तर त्या कामासाठी म्हणजे शेतकरी लोक बैल जुंपतात, तर बैलसुद्धा गायीपासूनच आपल्याला मिळतात। त्यामुळे मग आपण गायीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी किंवा गायीला एक कृतज्ञतापूर्वक भाव अर्पण करण्यासाठी म्हणूनसुद्धा हा उपवास करू शकतो। जास्तीत जास्त करून लग्न झालेल्या किंवा मुलंबाळं असलेल्या महिला हे उपवास करतात। मग आता महिला परत प्रश्न विचारतील, हे व्रत किंवा उपवास नक्की कुणी करायचा? लग्न झालेल्या सर्व प्रकारच्या महिला, म्हणजे ज्यांना मुलंबाळं असतील नसतील किंवा ज्यांचे पती हयात असतील किंवा नसतील, अशा सर्व प्रकारच्या महिला हा उपवास करू शकतात। गरोदर महिलांना जरी करायचा असेल तर त्या देखील करू शकतात। यंदा रमा एकादशी आणि वसुबारस या दोन्ही तिथी एकत्र झाल्या आहेत, त्यामुळे उपवास करताना प्रश्न पडू शकतो, आम्ही तर नेहमीप्रमाणे एकादशीचं सुद्धा व्रत करू आणि आम्हाला वसुबारसेचं सुद्धा व्रत करायचं आहे, मग उपवास कधी सोडायचा? ज्यांना एकादशी आणि द्वादशी दोन्ही उपवास आहे त्यांनी उपवास धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी सोडायचा आणि ज्यांना फक्त वसुबारसेचा म्हणून उपवास करायचा आहे त्यांनी त्याच दिवशी संध्याकाळी उपवास सोडायचा। ज्यांना या दिवशी रमा एकादशी किंवा वसुबारसेच्या निमित्ताने उपवास असेल ते तर आहारामध्ये उपवासाचे पदार्थ खातील, मात्र या दिवशी उपवास न करणारे लोक अन्नपदार्थ खातील। मग त्यांनी अन्नपदार्थ खाताना आपल्या आहारामध्ये गहू आणि मूग या धान्यांचा समावेश करायचा नाहीये। म्हणजेच काय, गव्हापासून आणि मुगापासून तयार झालेले कोणतेही पदार्थ तुम्हाला या दिवशी खाता येणार नाही। यामागची एक धार्मिक कथा आहे। आपला मागच्या वर्षीचा किंवा 2 वर्षापूर्वीचा जो वसुबारसेचा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला ती धार्मिक कथासुद्धा सांगितलेली आहे। तुमच्यापैकी समजा कुणाला ती कथा ऐकायची असेल तर एकदा आपले जुने वसुबारसेचे व्हिडिओ नक्की पहा। गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी खाऊन वसुबारसेचा उपवास सोडला जातो। बऱ्याच ठिकाणी परंपरागत हाच नियम पाळतात, पण समजा कुणाला गवारीची भाजी मिळाली नाही किंवा बाजरीचं पीठच नाही आहे तर मग तुम्ही नेहमी उपवास सोडायला जे पदार्थ बनवतात त्यापैकीच एखादा बनवून खाल्ला तरी पण चालेल। काही ठिकाणी या दिवशी गाईला नैवेद्य दाखवण्याच्या निमित्ताने पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि मग तेच पदार्थ उपवास सोडण्यासाठी खाल्ले जातात। पण तुमच्यापैकी काही जणांना असा प्रश्न पडू शकतात, तुम्ही तर सांगितलं गव्हाचे आणि मुगाचे पदार्थ खायचे नाही, तर बघा तो नियम फक्त दिवसभर आपल्याला पाळायचा आहे। रात्रीच्या जेवणामध्ये आपण गव्हापासून तयार केलेले किंवा मुगापासून तुम्हाला काही बनवून खायचं असेल, भजी वगैरे तुम्ही काही बनवत असाल तर मग ते तुम्हाला रात्रीच्या जेवणात नक्की खाता येणार आहे। त्याचबरोबर दिवसभरात तुम्हाला दुधाचे पदार्थ किंवा तळलेले पदार्थ अजिबात खायचे नाही आहे। त्यामुळे उपवासाचे पदार्थ खाताना सुद्धा तळलेले कोणतेही पदार्थ खाऊ नका। तसेच या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थसुद्धा खाऊ नये अशी धार्मिक मान्यता आहे।
त्यामुळे समजा तुम्ही पोळीऐवजी भाकरी खाण्याचा विचार या दिवशी करत असाल, पण मग त्यासाठी सुद्धा तवा लागेल. मग तुम्ही खाण्याचा पदार्थच असा बनवा की ज्यामध्ये तुमचं पोटही भरेल आणि तो पदार्थ बनवताना तुम्हाला तव्याचा वापरसुद्धा करावा लागणार नाही. फक्त दिवसभराचा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला तो नक्कीच ॲडजस्ट करता येईल. आता यामध्ये सुद्धा ज्यांना हे नियम पाळणं खरोखर शक्य होईल त्यांनी पाळा, ज्यांना नाही होणार त्यांनी नाही पाळले तरी पण चालेल. पण व्हिडिओ बनवत असताना प्रत्येक सणावारामागच्या ज्या काही धार्मिक मान्यता असतात किंवा छोटे मोठे नियम असतात ते तुम्हालासुद्धा कळावे, हाच त्यामागचा उद्देश असतो. बाकी पाळणं न पाळणं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. जे लोक शेतकरी असतील त्यांच्याकडे तर साहजिक आहे, गायी असतील, बैलं असतील किंवा इतर गुरंवासरंसुद्धा असतील, तर मग सर्वांची पूजा तुम्ही या दिवशी करा. गायीच्या गोठ्यामध्ये दिवा लावायला अजिबात विसरू नका. फक्त गायीची आणि वासराचीच पूजा करावी असंही काही नाही. तुमच्या गोठ्यामध्ये जेवढी गुरंढोरं असतील त्या सर्वांची तुम्ही या दिवशी पूजा करू शकतात. सर्वांप्रती एक कृतज्ञतेचा किंवा आदरतेचा भाव व्यक्त करू शकतात. ज्यांच्याकडे गायीसुद्धा नाही किंवा घरामध्ये गायीची मूर्ती नसेल तर मग तुम्ही एक प्रतिकात्मक गायीची पूजा आपल्याला करता यावी म्हणून या दिवशी गाय वासराची मूर्ती खरेदी केली तरी पण चालेल. गाय वासराची मूर्ती खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तुम्ही त्याची मदतसुद्धा घेऊ शकता. लिंक हवं तर या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये मी पिन करून देते. या दिवशी रांगोळी काढताना तुम्ही त्यामध्ये गोपद्म काढायला अजिबात विसरू नका. देवघरासमोरच्या रांगोळीत काढा, तुळशीजवळच्या रांगोळीत काढा किंवा दारासमोरच्या रांगोळीत काढा. कोणत्याही एका ठिकाणी तुम्ही जर गोपद्म काढली तर त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू वाहायचं, फूल वाहायचं, अक्षता वाहायच्या आणि धूपदीपांनी ओवाळून गोमाता की जय म्हणून नमस्कार करायचा. आता गोपद्म कशी काढायची माझ्या मते प्रत्येकीला माहिती असेल. आपल्याकडे समजा जिवंत गाय वासरू नसेल किंवा मग आपल्या घरामध्ये गाय वासराची मूर्ती नसेल, पण या दिवशी वसुबारसेची पूजा आपल्याला करायची आहे, तर ती कशी करावी हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल तर तुम्ही रांगोळीने साध्या सोप्या पद्धतीने गोपद्म काढून त्यांची पूजा केली तरी पण चालेल. आपल्या मनामध्ये फक्त गायीप्रती आदरभाव असला पाहिजे, एवढंच महत्त्वाचं आहे. बघा मंडळी, व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो आणि आपल्या समाजामध्ये बऱ्याच व्यक्ती आहेत. कोणताही विषय म्हटला की त्या विषयावर बऱ्याच प्रकारची मतमतांतरं या गोष्टीमुळे येऊ शकतात. जेव्हा मी गायीची मूर्ती कशी असावी याबद्दलचा व्हिडिओ बनवला होता तर त्यावर काही कमेंट अशा आल्या होत्या, निर्जीव मूर्तीची काय पूजा करायची, जिवंत गाय वासराचीच आपण पूजा केली पाहिजे. मग तुमच्यापैकी काही जणांचं मत समजा असंही असेल की आम्हाला मूर्तीची पूजा करण्यात कोणताही रस नाही, तर मग त्यांनी आसपास कुठे तुम्हाला गाय वासरं भेटली तर त्यांची पूजा करा किंवा तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावामध्ये गोशाळा असतील तर तिथे भेट देऊन तुम्ही गायीची सेवा पूजा अवश्य करू शकतात. जाताना गायीसाठी घास किंवा चारा न्यायला अजिबात विसरू नका. आणि अशा पद्धतीने बरेच पर्याय आहेत की तुम्हाला त्या दिवशी गायीची सेवा करता येईल. गायीची पूजा भलेही तुम्ही कोणत्याही स्वरूपातली केली तरी पण गायीच्या नैवेद्यामध्ये या दिवशी तुम्ही हरभरा डाळ आणि गूळ ठेवायचा आहे. मूर्ती स्वरूपातली गाय असेल तर मग काय करायचं, एखाद्या वाटीमध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि गूळ ठेवायचा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर थोड्या वेळाने तो नैवेद्य समजा तुम्ही उचलून घेणार असाल किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून घेणार असाल तर ते डाळ गूळ तुम्ही वापरलं तरी पण चालतं. आता ज्यांच्याकडे जिवंत गाय वासरू आहे किंवा जे जिवंतच गाय वासराला हरभऱ्याची डाळ आणि गूळ देणार आहे तर तुम्ही चाऱ्याबरोबर ते खाऊ घाला किंवा मग थोडंसं गव्हाचं पीठ मळायचं, म्हणजे कणिक मळायची, त्या कणकेमध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि थोडासा गूळ टाकायचा आणि ती कणिक अशी गोलाकार करून ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. गव्हाचे पदार्थ खायचे नाही हा नियम फक्त आपल्यासाठी म्हणजे माणसासाठी आहे. गाईला तुम्ही गव्हाच्या पिठाचे पदार्थ दिवसभरात किंवा संध्याकाळी पूजेत खाऊ घातले तरी पण चालतं, हे मात्र लक्षात ठेवा. गाईची पूजा करताना कोणते मंत्र म्हणावेत, तर बघा, गोमाता की जय हा सगळ्यात सोपा मंत्र आहे, तो तुम्ही म्हणू शकता. तसा वसुबारसेचा अजून एक संस्कृत मंत्र आहे, पण तो थोडासा अवघड आहे, प्रत्येकालाच तो म्हणता येईल असं नाही, त्यामुळे हा सोपा मंत्र मी तुम्हाला सांगितलेला आहे. जे स्वाध्याय परिवारातले असतील त्यांना कदाचित आता मी जो पुढचा मंत्र सांगणार आहे तो सुद्धा माहिती असेल. वसुते वसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु हा मंत्र तुम्ही म्हणालात तरी पण चालेल. वसुबारसेच्या दिवशी म्हणण्याची कामधेनू गायीची आरती मी तुम्हाला म्हणून दाखवते. शक्य झालं तर वसुबारसेच्या दिवशी आपला हा व्हिडिओ तुम्ही नक्की लावा आणि आरती ऐकण्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता.
आरती कामधेनू तुमचा महिमा किती वरनू, आरती मोक्षधेनू। गाईचे चरण तीर्थ ब्रह्मा विष्णू महेश्वर, म्हणूनी वंदिले यथार्थ। षोडशोपचारी मंत्र नमियेला भगवंत, आरती कामधेनू तुमचा महिमा किती वरनू, आरती मोक्षधेनू। तुझी सोनियाची शिंगे त्याला रुपियाचे खूर, पुच्छ तुझे वाहे गंगा पाप जाईल हो दूर, आरती कामधेनू तुमचा महिमा किती वरनू, आरती मोक्षधेनू। विठोबा रखमाई दोघे गाई आणि येला वळवुनी, दूध जे काढियेल दिल रखमाई करी, आरती कामधेनू तुमचा महिमा किती वरनू, आरती मोक्षधेनू। अशा पद्धतीने ही एक छोटीशी 3 कडव्यांची कामधेनू गायीची आरती आहे। या व्हिडिओत मी तुम्हाला वसुबारसेची संपूर्ण माहिती दिली। व्रत कसं करावं, नैवेद्य काय दाखवावा, मंत्र कोणता म्हणावा, दिवा कधी लावावा याबद्दल सगळं सांगितलं। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा, म्हणजे सर्वांना या निमित्ताने वसुबारसेची माहिती होईल। भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा।